सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. मी आलेले आहे घेवड्याच्या प्लॉटमध्ये, मी आणि आत्या. कारण आमचा घेवडा खुरपायचा चालू आहे. इकडून सगळा खुरपून झालाय. बघा किती छान दिसतात खुरपलेल्या दोऱ्या. छानपैकी घेवडा आता मस्त लांब झालेला आहे. घेवड्याचं फाउंडेशनचं काम चालू करायचं आहे. त्याच्यासाठी हे बांबू, शवरीची लाकडं आम्ही रोवलेली आहेत. आत्या पुढे गेल्यात खुरपत खुरपत. पाऊस चालू आहे, म्हणजे मध्येच येतोय जातोय, त्याच्यामुळे थोडं खुरपायला त्रास होतोय. हाताला चिखल वगैरे लागतोय. गवत ओलं झालं की सगळं हे होते. गवत पण गवताचा उपयोग होत नाही, कारण खुरपून येलेलं गवत शेळ्या गाई खातात. पण आता हे गवत खाणार नाहीत, कारण चिखलाने खूप गवत भरलंय. असं चालू आहे आमचं खुरपण. इकडे मी खुरपते, पुढे आत्या खुरपत गेल्यात. पाऊस चालू आहे त्याच्यामुळे थोडा गोंधळ होतोय. इकडचं खुरपून झालंय, 4 दोऱ्या खुरपायच्या राहिलेल्या आहेत. असं चालू आहे आमचं छानपैकी घेवड्याचं खुरपण. आणि घेवडा किती लांब झालाय बघा. ह्याला असं पुढं शेंड्याला धरून सुतळीने बांधून वरती चढवावं लागतो. आता त्याच ह्याच्यात घेवडा आलेला आहे बांधण्याच्या ह्याच्यात. तर त्याच्यासाठी फाउंडेशनची गरज आहे. त्याच्यामुळे लवकरच आम्ही आता फाउंडेशन करायला चालू करणार आहोत. आणि इकडच्या दोऱ्या राहिलेल्या ते आता उद्याच खुरपावं लागणार आहेत, कारण पावसाने बघा किती राडा होतोय. सगळ्या हाताला खुरप्याला चिक्कल उरकत नाहीये. पण चला, एवढी पात फक्त लावायची आणि मग जायचं. असं छानपैकी पावसाचं वातावरण झालेलं आहे. तिकडे बाग आहे आमची पुढे वरती. असं हिरवगार सगळीकडे पावसाने झालंय. कसा वाटला व्हिडिओ सांगा, आणि घेवड्याचा प्लॉट कसा आहे ते पण सांगा.